भुक्कड भुक्कड आहे राजला चीज हे चीज ते किंवा ट्रिपल चिकन शेजवान राईस वगैरे असं खूप खायचं असतं. त्यांना जोक्सच कळत नाहीत पटकन, किंवा आपण सिरियसली सांगतोय का आपण त्यांची थट्टा करतोय त्यांना कळतच नाही. थट्टा करत असलो तरी त्यांना असं वाटतं की हे चिडलेत आपल्यावर. साधं भोळं, मी खूप साधी भोळी आहे यार, तुम्हाला वाटणार नाही पण मी खूप साधी भोळी आहे. हॅलो नमस्कार फ्रेंड्स, मी मज्जाची नीलम नवरी मिळे हिटलरला या मालिकेच्या सेटवर आली आहे आणि माझ्यासोबत कोण आहे तर लीलाची सगळ्यात मोठी सून म्हणजेच दुर्गा. कशी आहे ताई? मस्त. आणि खरं तर विंटर आहे पण असं वाटत नाहीये, प्रचंड गरम होत आहे सेटवर आम्हाला आज. तर मी एक मज्जा पोलखोल म्हणून एक सेगमेंट आणलाय. अरे यार, तुम्ही ना इट्स मज्जा मज्जा नावाखाली तुम्ही मज्जा करून घेता आणि ना आम्हाला हे असलं काहीतरी तुम्ही पोलखोल वगैरे करायला लावता. आमची पंचायत होते खूप. आता सेटवर संस्कारी कोण आहे? संस्कारी आलापिनी, पुण्याची संस्कारी मुलगी आहे, एकदम साधी, तर ती आहे संस्कारी. ओके. पीजे मास्टर कोण आहे? पीजे मिलिंद, 24 तास पीजे. वा. सुगरण कोण आहे? सुगरण मला असं वाटतं मी आहे. मी चांगला स्वयंपाक करते. कोणता पदार्थ जास्त बनवायला आवडतो? मी घरगुती सगळं करते. म्हणजे पोट भर्या जेवण असतं ना, असं नाही की फक्त फॅन्सी केलं आणि एवढूचं खाल्लं वा मजा आली. तुमचं पोट भरेल, शांत वाटेल असं घरगुती सगळा स्वयंपाक मी करते. कटाची आमटी चांगली बनवते आणि सगळे बाकीचे कुझिन्स पण बनवते, पण इंडियन फूड मी सगळ्यात चांगलं बनवते असं मला. तुझा आवडता पदार्थ? माझा आवडता पदार्थ, मी ना एक भेंडीची भाजी वेगळ्या पद्धतीने करते. काही लोकांना भेंडी आवडत नाही, पण मी ज्या पद्धतीने करते त्या पद्धतीने खाल्ल्यानंतर भेंडी एखादा खायला लागेल अशा पद्धतीने मी एक भेंडीची एक रेसिपी होऊनच जाऊ. भेंडीची भाजी चिरून घ्यायची उभी, म्हणजे आपण ह्याच्यासाठी कांदा चिरतो ना भजीसाठी, तशी उभी उभी चिरायची, तशीच उभी उभी मिरची चिरायची. आणि ते थोडंसं ना भेंडीची भाजी ही मृणालताईने मला ट्रिक सांगितली होती, ती न्यूजपेपरमध्ये रोल करून जर फ्रीजमध्ये ठेवली ना तर चिकटपणा त्याचा होत नाही. पण मी ती पद्धत या रेसिपीसाठी वापरत नाही, तुम्हाला वापरायची तर वापरू शकता. आणि भरपूर लसूण घ्यायचा, भरपूर आलं घ्यायचं, बारीक चिरायचं सगळं, आणि कढईमध्ये तेल घ्यायचं, जिरं मोहरी हळद हिंग हे सगळं घालायचं, त्यात मिरची घालायची, लसूण आलं घालायचं, ते चांगलं भाजून घ्यायचं. आणि त्याच्यामध्ये ही जी भेंडी आहे ती वेगळ्या कढईमध्ये थोडीशी ऑलरेडी फ्राय करायला ठेवायची, म्हणजे ती फ्राय झाल्यावर त्याचा तो जे स्टिकी होतं ते निघून जाईल. ती फ्राय करून बाजूला ठेवायची. आणि मग ही जी फोडणी केली आहे त्याच्यामध्ये ती भेंडी घालायची आणि त्याच्यामध्ये काळी मिरपूड घालायची आणि मॅजिक मसाला जो मिळतो मॅगीचा, तो मॅजिक मसाला घालायचा, थोडी आमचूर पावडर घालायची आणि मीठ घालायचं, थोडीशी साखर घालायची. आणि याच्यामध्ये तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही कांदा आणि टोमॅटो घालू शकता आणि ही छान परतून घ्यायची. अशी ही भेंडीची भाजी सुंदर होते. वा, हे ऐकूनच असं खाण्याची इच्छा झाली आता. हा, धणेपूड घालायची, सांगायला विसरले, भरपूर धणेपूड घालायची. भुक्कड कोण आहे सेटवर? भुक्कड आहे राजला चीज हे चीज ते किंवा ट्रिपल चिकन शेजवान राईस वगैरे असं खूप खायचं असतं. फोटोजेनिक सेटवर कोण आहे? फोटोजेनिक मला असं वाटतं सानिका, ती सुंदर दिसते फोटोजमध्ये. ओके. लेट करंट असं सेटवर आहे कोणी? लेट करंट आमचा स्पॉट दादा आहे आणि एक आमचा असिस्टंट आहे. ते दोघं जण कुणाल म्हणून असिस्टंट आहे, त्यांना जोक्सच कळत नाहीत पटकन, किंवा आपण सिरियसली सांगतोय का आपण त्यांची थट्टा करतोय त्यांना कळतच नाही. थट्टा करत असलो तरी त्यांना असं वाटतं की हे चिडलेत आपल्यावर. तर खूपच लेट करंट आहेत ते दोघं जण. पकाऊ कोण आहे? पकाऊ, अय्यो नको यार असे प्रश्न, चिडतील लोक माझ्यावर पकाऊ वगैरे कोणाला मी म्हटले तर. पण कधी कधी मिलिंद थोडंसं पकवतो. सॉरी मिलिंद, त्याला वाटतं की खूप छान जोक मारला, म्हणजे पीजे. आणि आमचं असं होतं, अरे यार प्लीज मिलिंद, हा तर थोडं तो पकवतो कधी कधी, पण ठीक आहे, चांगला मुलगा आहे. गुळाची ढेप कोण आहे? गुळाची ढेप आमची हेअर ड्रेसर आहे योगिता, ती गुळाची ढेप आहे, गोड आणि गुळाच्या ढेपेसारखीच आहे, गुबगुबीत. आणि साधं भोळं कोण आहे? सगळ्यात साधं भोळं, मी खूप साधी भोळी आहे यार, तुम्हाला वाटणार नाही पण मी खूप साधी भोळी आहे. म्हणजे मी खूप इमोशनल आहे, अति इमोशनल असल्यामुळे कधी कधी मला कळतच नाही की मी आत्ता कोणावर तरी चिडायला पाहिजे. मी आपलं गपचूप समोरच्याला माफ करून निघून जाते. मी इतकी भोळे, माझ्या भोळेपणाचा फायदा घेतात ना सगळी लोक इथे.
तिकडून आमची असिस्टंट असं करते. खूप छान आणि खूप मजा आली. थँक्यू सो मच. थँक्स अ लॉट. मराठी चित्रपटसृष्टीमधील लेटेस्ट अपडेट, ओरिजिनल वेब सिरीज, शोज, गाणी आणि एंटरटेनमेंटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका.